ओम साईराम. ओम साईराम. शिर्डीचं बाबांचं समाजावरून आलेलं हे भाग आहे आपला. बाबाच्या समाजावरून आलेला आला आहे. ओम साईराम. ओम साईराम. काही तिथंच भेट झालं मला. बाबांच्या समाधीवरून आलेला हार आहे. हे हार घातल्यामुळे तुम्हाला कुठलं अडचण येणार नाही. कुठलंही काम असू दे तुमचं व्हायला पाहिजे. हां, बाबाच्या समाधीवरून आले हार, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. बाबांचा आशीर्वाद आहे तुमच्यासोबत. तुम्हाला कुठल्या गोष्टी भ्यायचं नाही. कुठल्या पण कामात जावा, तुमचं काम पूर्ण व्हायला पाहिजे. बाबा श्रद्धा ठेवायची, आपण सगळं ठेवायचं. सगळं काम चांगलं होणार तुमचं. साक्षात मला बाबा येऊन तुमचं शिर्डीला तुम्ही पोहोचण्याचं झालं, बाबाच्या समाधीवरूनच आलेलं सगळं जोरात. सगळं समाधीला टच होऊन आलेला आहे. आज दिवस माझा चांगला आहे. हां, तर पण करायला भागी लागते. तर शिर्डीचा कार्यक्रम आमचा पण चांगल्या पद्धतीने झालाय. मला एक तुम्ही माझे मित्रच आहे, पण तुम्ही शिर्डीचं 5 दिवसाचं जे 5 दिवस गेला होता, वारी केला, वारीमध्ये सहभागी झाला. परत तुम्ही साईमध्ये सेवा केला होता. एक जास्त नको, एक 2 शब्द थोडक्यात सांगा अनुभव तुमचा, जेणेकरून आम्हाला पण प्रेरणा मिळून दे, आम्ही पण येऊ शकतो. आणि जेव करून आम्हाला पण तुमच्याबरोबर घेऊन जायचं, पुढच्या वेळेपासून ताकद येऊ दे. यावर्षी प्रत्येक मी कार्यक्रमला, रामनवमीला असतो, गुरुपौर्णिमेला असतो, परिक्रमाला असतो, दसऱ्याला असतो, शिर्डीला प्रत्येक वेळेला 5-5 दिवस असतो. पण ह्या वेळेला मी जे वारीला गेलो त्याचा अनुभव फार मोठा आला. कारण प्रत्येक वेळेला मी गेलो की डायरेक्ट शिर्डीला दर्शनाला जातो. पण ह्या वेळेला आम्ही काय केलो, एक कोपरगावला गेलो. कारण बाबांचं भक्त एक कोपरगावला गेला होता, त्यामुळे आम्ही कोपरगावला गेलो. कोपरगावला गेल्यानंतर तिथे आम्हाला पांडे म्हणून साई भक्त भेटले. बाबांचे कट्टर साई भक्त आहेत आणि मस्त साई भक्त आहेत बाबांचे. त्यांचं दर्शन झालं की साक्षात बाबांचं दर्शन झालं असं वाटते. त्या पांड्यांना भेटलो आणि पांड्यांना भेटल्यानंतर मला कळालं की शिर्डीला आपण दर्शन घ्यायला जातो त्याच्या अगोदर बाबांच्या गुरुचं दर्शन आपण घेऊन जायला लागते. आणि ते कोपरगावमध्ये आहे, त्यांचं दर्शन घेऊन मग बाबांना भेटायला जायला लागते, असा विषय आहे. तर ते एक मला माहिती त्या ठिकाणी चांगली मिळाली. आणि चांगले आहेत ते पांडेजी, आणि बाबांच्याबद्दल भरपूर माहिती आहे त्यांना. आणि साई चरित्र त्याने सगळं संपूर्ण वाचलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, आणि बाबांच्या सान्निध्यात आहेत. आणि बाबांचा त्यांना मला वाटतं साक्षात्कार झाला आहे. आणि त्यांचा स्वभाव म्हणा सगळं चांगला आहे. मग त्यांनी मला सांगितलं की कोपरगावचं साई कॉर्नर एक आहे, त्या साई कॉर्नरमध्ये एक मंदिर आहे साईबाबाचं. तिथली मूर्ती पण खूप छान आहे. जर तुमचं कुठलं काम होणार असेल, काय असेल, त्या मूर्तीकडे पाहिला तुम्ही आणि बघून जर नमस्कार केला, तुमचं काम जरी होणार असलं तर मूर्तीला असे स्माईल येते एकदम, जा तुझं काम होणार आहे असं वाटते. असं वाटते. आणि इतकं भारी वाटते समाधान मूर्तीला बघितल्यावर. तुम्ही मूर्तीला बघत राहणार, कारण त्याच्या चेहऱ्यावर हास्य तयार होते. आणि तुम्ही आता एक 4 ते 5 वर्ष सतत साईबाबाला जाता म्हणण्यापेक्षा कधी तुम्हाला वेळ असते त्यावेळेला तुम्ही निघायला मी बघितलेलं तेवढं तुमचं भक्त आहे. आणि तुम्ही स्वतः जाता आणि इतरांना पण साई भक्ताकडे तुम्ही मार्गच करता, कारण तेवढं भक्तीच चांगली आहे साईची. तुम्हाला अनुभव पण जास्त आलेला आहे त्यामुळं. आणि तिथं गेल्यानंतर अनेकांची तुमची ओळखी पण होतात. तुम्ही नुसतं गेला, देवाला पाया पडला, बाबाची कृपा असं नाही आहे. प्रत्येक वारीमध्ये चालत जात असताना पण तुम्ही 10 तुम्हाला साई भक्त भेटलेलं होतं, त्यांच्याबरोबर संवाद तुम्ही साधता. आणि या संवाद मध्ये तुम्हाला पण आनंद मिळतोय, आनंद मोठा मिळतो. आणि सगळे साई भक्त चाललेले असतात, साई भक्त आलेले असतात, साई 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 सगळं साईमय झालेलं असतं. आणि साई म्हणजे बाबासारखा देव या जगी नाही, बाबासारखा देव नाही. तुम्ही जे काही अपेक्षा असेल, आज आपण कुणाला मागतो, आपल्या परिवारामध्ये आपल्या घरच्या आईवडिलांना आपल्याला काय अडचण मागतो, पण बाबा असं एक जागृत देवस्थान आहे. बाबा असे एक आहे की आपण कुठेही इच्छा असू द्या मनापासून मागा. बाबा काय म्हणतात, तुम्हाला जे पाहिजे ना सगळे मिळेल, फक्त मनापासून मागा. माझी आई पण साई भक्त आहेत, तुम्हाला तर माहिती आहे. आणि वडील पण आहेत, जाऊन बाबांची सेवा म्हणतात ते, त्यामुळे त्याला काय टेन्शनच नाही. आणि बाबांच्या आणि मी पण जातोच,
पण असं 5 दिवस तर परिक्रमा करायचं मला झालं नाही. पण होऊन देवाकडे मी मागून होईल घेतो. तुम्हाला मी बाबा आणि सतत मी जवळजवळ मनात आलं तर मी पण जातो, रात्री बसला बसतो तर गाडीनं कसं येईल तसं जातो. ते एक जातो, गणपती पोळ्याला जातो आणि सगळी कोणती पण देव असं सगळं जातच असतो. बाबांचं पण तिथं गेल्यानंतर एक समाधान आहे. गेल्यानंतर तिथं सोय पण चांगल्या आहेत, लांबून येणाऱ्या भक्तांची सोय. बाकीच्या देवळात पण मी महाराष्ट्रामध्ये जातो, जसं कर्नाटकमध्ये आपल्या साईडला भक्त निवास वगैरे आहेत. तिथं संपूर्ण स्वच्छता, प्रत्येक ठिकाणी बस आणि जे अन्नदानाचं जे सगळ्यात मोठं जे साई ट्रस्ट कमिटीने चालू केलेलं आहे ते फार मोलाचं आहे. कारण इतके लोक बघतो मी, इतके लोक आलेले असतात एका टायमाला जवळजवळ किती बसतात जेवणाला? 1000-1500 बसतात. वाढण्याची पद्धत पण एकदम सुरेख आहे. कोणाला कमी पडते, कोणाला जास्ती होत नाही. सगळ्यांचं ताट जेवल्याला पान स्वच्छ झालेलं असते आणि सगळे तृप्त होऊनच बाहेर पडत असतात. आणि राहण्यास पण अत्यंत माफक दरामध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून फ्री आहेत सगळं. नाही फ्री तिने ठेवल्यावर बरोबर आहे, पण माफक दर ठेवायला कारण का तर त्याला एक कारण आहे. राहता यावं त्या ठिकाणी. नाही तर काय करतात, सगळे विनाकारण येऊन राहू शकतात. बरोबर बरोबर. त्याला एक मर्यादा ठेवला, ते एक चांगलं उत्तम केलेलं आहे. चहा नाम क्षेत्र 1 रुपये किंवा 2 रुपयाच्या ह्याच्यामध्ये ते पण नाम क्षेत्र कोण पण नासाडी करून यासाठी ठेवलेलं आहे. आणि जिथं बस मंदिरापर्यंत बस, मंदिराच्या बाहेर अन्न क्षेत्र आहे तिथपर्यंत बस, तिथून बस देवळापर्यंत नंबर भरपूर गर्दी राहते, पण ते व्यवस्थित नियमानुसार डिसिप्लिन मेंटेन करतात. आणि आता क्लीन शिर्डी एकदम स्वच्छ ठेवली, शिर्डी एकदम मस्त क्लीन आहे. झाडे बिडे मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. आणि आपले गोरक्ष गाडीलकर साहेब आता मंदिराचं सध्या त्यांच्या अंडरखाली आहे. त्यांनी सगळ्या पद्धतीनं सेवा चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत त्यांनी. आणि साई भक्तांना कुठलीच अडचण शिर्डीमध्ये गेल्यानंतर येत नाही. आता मला एक सांगा, आता सगळ्यांचा आम्हाला तर अनुभव आहे, तुम्हाला एक असं जिवंत उदाहरण असं काय मिळालेलं आहे असं सांगा काय यांना पुढं. जिवंत म्हणजे आता तुम्ही जाताचा असं जे मागितलंय तुम्ही देवाला भक्ती केलायचा असं मनात आलंय तुम्हाला, ते झालंयच असं भरपूर झालं असेल तुम्हाला, त्याचा एक किस्सा सांगा आम्हाला काय. मी शिर्डीला गेलो होतो रामनवमीला आणि द्वारकामाईच्या समोर आवारामध्ये फिरत होतो. आवारात फिरत असताना मी माझे मिसेस होतो आणि मी एका साई भक्ताला फोन केलो होतो आणि त्याला म्हणत होतो की मी व्हिडिओ कॉल कर, तुला मी द्वारकामाई दाखवतो. तेवढ्यात एक माझ्या समोर एक बाबा आले आणि माझ्यावर स्माईल करून मला म्हटले भिक्षा द्या असे म्हटले. माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, पण ते जसं त्यांनी माझ्या जवळ आलं, माझ्या सानिध्यात आलं, त्यावेळेस आमच्या अंगामध्ये एक ताकद, एक शक्ती आल्यासारखं वाटलं मला, ऊर्जा निर्माण झाली. आणि मी बोलायच्या मदत होतो त्या साई भक्ताबरोबर आणि मी काहीच लक्ष दिलो नाही. तर ते बाबा साईडला हसत स्माईल देत गेले निघून. तेव्हा आमची मिसेस म्हटली, अहो ते बाबा आल्यानंतर माझ्या अंगात एक ताकद आल्यासारखी झाली, एक शक्ती आल्यासारखी झाली आणि ते तुम्ही लक्ष दिलं नाही. मी बायकोला म्हटलं मला पण असं वाटलं. तोपर्यंत मी पाठीमागे फिरून बघतो तर बाबा नव्हते, आदरूच झाले. मी बाकीच्या आजूबाजूंना विचारलो, अहो ते बाबा होते कुठे गेले? तर ते बाजूचे लोक सगळे म्हणाले आम्ही उशीर झालो बघतो, तुम्ही दोघंच आहे तिथं. बाबा कोण नाही म्हटले. एक असं दर्शन घेऊन झालं आपल्याला आणि तेव्हापासून मला कधी कुठलीही अडचण आली नाही, काय आली नाही. आणि जे लोकांना काय प्रॉब्लेम अडचण आल्यानंतर जे मला भेटत असतात काय असतात त्यांना मी साईबाबांना नामस्कार करायला सांगतो, त्यांचंही चांगलं होते. ते एक मला फार मोठा दर्शन बाबांनी ज्यावेळेस देऊन गेले. सांगितलं आपण तुमचं एक साक्षात अनुभव झालेला, तुम्हाला एका मोठ्या संकटातनं वाचवलेलं हे मला माहित आहे. तुम्ही विसरलेलं आहे, तुम्हाला फार मोठ्या शारीरिक अडचणीतनं बाबाने बाहेर काढले. पूर्ण तब्येत तुमचं खूपच काम देत नव्हतं. त्यावेळेला बाबा तिथं असले तर तुम्हाला इथं दवाखान्यात कोणत्या तर रूपाने तुमचा जीव वाचवला. हे सगळ्यात मोठा चमत्कार घडला. मी इथं हृदयावर साई चरित्र ठेवलं होतं त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये, डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली होती आणि सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि साई चरित्र मी जसं ठेवलं तिथून माझं ऑटोमॅटिक ऑक्सिजन लेवल वाढत वाढत गेलं. डॉक्टर पण खुश झाले आणि मला त्यातनं मी मोठ्या संकटातनं बाहेर आलो. पुनर्जन्म माझा झाला तिथं. आणि बाबांचा हे खरोखर आशीर्वादच आहे मोठा आणि बाबांचा प्रसादच आहे आपल्याला. आणि आज जे आहे मी फक्त बाबांच्यामुळे आहे, नाहीतर माझं काय म्हणजे विषय त्यावेळेला संपलेला होता. बघा मी जरी या वेळेला साईबाबांच्या पण पोहोचून नव्हतो, माझी भक्ती बघा कसं आहे, साईबाबा इथे पण झाले. नाही बाबांचाच आशीर्वाद आहे. बाबा जो माणूस मनातून श्रद्धा ठेवतो सबरी होते, थोडा वेळ लागतो पण बाबा तिथं पोहोचतात आणि बाबांचं सगळ्यांच्याकडे लक्ष असतं. जिथं जात नाही तिथं पण बाबा ज्याची भक्ती करायची तिथं जाऊन
ती स्वतःहून पोचून हा पोच देतात तुम्ही पोच देतात किंवा साक्षात्कार देतात किंवा तुमच्या अडचणीतना बाबा पाठीचे आहे म्हणून हो हे एक येतातच ते की सगळ्यांना आम्ही आमचे एक अनुभव झाले तुमचा सगळ्यांचा पण अनुभव झाला तुम्ही फोन केल्यावर आला हा, साईबाबाचा प्रसाद तुम्हाला मिळाला मिळाला. बाबाची माळ मिळाली हा, मिळाली. तुम्ही आला त्याबद्दल मी तुमचा खरंच आभारी आहे नाही माय आभार आणि- नाही देव बाप्पांनी भेट घडवून आणलं. आणि तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा आकाशा बाबा साईबाबा पूर्ण करो असे साईबाबा चरणी प्रार्थना करतो जय साईराम बोला ओम साईराम ओम साईराम जय साईराम